हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर हे जे दिसते ना ताईंनो, तर मी सकाळी सकाळी आलेलो होतो आम्ही मार्केटमध्ये. मार्केटमध्ये याच्यासाठी की आज होता आमच्या आरेसचा बड्डे आणि त्याची डिमांड होती की बळे मम्मी बळे पप्पा मला सायकल पाहिजे बड्डेसाठी गिफ्ट. तर त्याच्यामुळे मग आम्ही आलेलो होतो आणि आरिश पण आला होता. म्हणजे त्याच्या आवडीनं घ्यायची होती सायकल. त्याचा बड्डे असल्यानंतर मग त्याच्याच आवडीनं घ्यावं लागली सायकल. कारण की मुलांच्या आवडीनं घेतली ना तर ठीक, नाही तर मग आपल्या आवडीनं घेतली ना तर त्यांचं मूड सगळं खराब होते मुलांचं. त्याच्यामुळे मग त्याच्याच आवडीनं घेतली सायकल आणि त्याला खूप आवडली. आणि खूप सायकल बघितली आम्ही आणि या दुकानामध्ये माहीत आहे का, एक से एक व्हेरायटी आहे सायकलची आणि खूप छान छान सायकल्स आहेत आणि खूप सायकल बघितल्या पण आम्ही. पण आरिशला आवडली ही छोटी सायकल. छान त्या सायकलला माहीत आहे का, इकडून तिकडून चाक पण लावले जेणेकरून म्हणजे पळायची भीतीच नाही आहे. तर माहीत आहे का, आरिशला एवढी सायकल आवडली ना, तो माहीत आहे का दुकानासमोरच चालवायला लागला. खूप सायकल आवडली त्याला. आणि हे संध्याकाळचं ताईंनो, हा टायमिंग जो आहे ना संध्याकाळचा, आम्ही बड्डेला आलेलो होतो आरिशच्या. आणि बड्डेला कुठं तर मूर्तिजापूर रोडवर बाभुळगावजवळ एवढं छान हॉटेल आहे ना, तर त्या हॉटेलमध्ये आलो होतो आणि पहिल्यांदाच आलो या हॉटेलमध्ये. एवढं छान आहे ना, मस्त हॉटेल आहे आणि सर्विस वगैरे खूप छान आहे. आणि पाहू शकता तुम्ही या हॉटेलचा परिसर किती छान आहे. आणि बड्डे म्हटल्यानंतर आमचा पूर्ण परिवारच आला होता. आणि पाहू शकता तुम्ही, कुठं बाहेर गेलं ना ताईंनो तर मुलं एवढी एन्जॉय करतात ना, एवढी खुशी असते ना त्यांना, खूप खुशी असते. आणि एवढे खेळले ना लेकरं, कंटिन्यू खेळले. आणि परिसर सांगते तुम्हाला, एवढा मोकळा आहे ना, एवढी ऐसपैस जागा आहे ना, मुलं छान खेळत होती. पाहू शकता तुम्ही, मस्त वाटलं. पहिल्यांदाच गेलो आम्ही पण, खूप छान वाटलं आम्हाला. सगळीकडे लायटिंग आणि पाहू शकता एकदम वेगळं होतं ताईंनो तिथलं. खूप छान होतं, लायटिंग डेकोरेशन वगैरे खूप छान. आणि गर्दी पण खूप होती तिथे. आणि आम्ही माहीत आहे का मस्त आतमध्ये मी जेवण कुठं बाहेर एवढं छान होतं मग बाहेर पण. खूप एन्जॉय करतात मुलं, आपण पाहू शकता. मग काही गेलं ना ते चान्स सोडतच नाही. पुरेपूर आनंद घेतात कोणत्याही गोष्टीचा आणि कुठेही, आणि खूप छान वाटते त्यांना. अनु जा त्याच्यासोबत, त्याच्यासोबत जा ना. आणि छान दीदीने डान्स पण केला. आणि माहीत आहे का, तिचा फेवरेट काय असेल, कोणती गोष्ट असेल तर ते आहे डान्स. आणि माहीत आहे का, कुठेही छान आणि कुठल्याही गाण्यावर तिथे डान्स करते. आणि ते पण एवढी सुंदर करते ना, एवढी अप्रतिम डान्स करते ती. काही प्रॅक्टिस नाही, काही नाही, काहीच नसते, तरी पण सुंदर डान्स करते. खूप खूप छान डान्स करते ती, तू पाहू शकता तुम्ही. आज कोणाचा बर्थडे आहे? माझा. दीदीचा आहे इकडे. माझा. हॅपी बर्थडे अरे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. कुठे आलो आपण? आपण कारमेट. छान आहे ना हॉटेल. नाही. कार्निवल आहे, कार्निवल. कार्निवल. चला आता मी छान एन्जॉय करा आता मी बाबी कसं खेळतो. त्याच्यामध्ये
कसा आहे तू हा घास तुमच्यासाठी. चिकन हा ह्यो घेतला. ओके मग बडे पप्पा दादा भैया भैया आई आई इथं बा मम्मी पप्पा पप्पा कसा आहे बडे पप्पा. एकदम व्हेरी नाईस मस्त आहे. आता तुझं कसं आहे. आणि दीदी माझ्यासोबत असली ना ताईंनो तर ती पण मला व्हिडिओ काढायला खूप मदत करते. तिची खूप हेल्प होते मला. आणि पाहू शकता तुम्ही सुरुवातीला आम्ही स्टार्टरमध्ये काय घेतलं. पहिल्यांदा नाचणीचे पापड घेतले, नंतर मग व्हेज क्रिप्सी घेतलं, चिकन क्रिप्सी घेतलं. आणि ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी नॉनव्हेज खाल्लं, ज्यांना नाही खायचं त्यांनी मग व्हेज क्रिप्सी खाल्लं. तर अशा प्रकारे एन्जॉय करत आहेत मुलं पण पाहू शकता. आणि मोकळ्या आकाशाखाली जेवण आणि मस्त छान हवा, ही मजाच वेगळी असते ताईंनो. आणि त्यातल्या त्यात हॉटेलमध्ये मस्त लायटिंग वगैरे खूप छान वाटलं. बडे बाबा कसा आहे. कसा आहे मस्त आहे. टेस्टी आहे बरोबर. दादा कसा आहे. बाबू कसा आहे. मम्मी मम्मी कसा आहे. पप्पा कसा आहे. दाई आई आई कसा आहे. हा बरं हा पंडे बोला. I don't like that. Please no. बड़े बाबा नाही रे बाळा दाल फ्राय. आणि दीदीचं माहीत आहे का ताईंनो, जेवण येईपर्यंत कंटिन्यू डान्स चालू होता. कंटिन्यू डान्स चालू, सगळ्यांसोबत बोलणं आणि एकीकडे आपला डान्स करणं. एवढा आवडते ना तिला डान्स, भयानक डान्स आवडते ती. जेव्हा तिला वेळ भेटेल ना तेवढ्या वेळात ती डान्स करते ती. आणि डान्स पण सुंदर करते. पाहू शकता तुम्ही 2 मिनिट पण ती चुपचाप नाही राहत, कारण की काही ना काही चालूच असते दीदीचं. आणि खरोखर ताईंनो हे खूप चांगलं आहे. जिथं जाल ना आपण तिथला पुरेपूर आस्वाद घ्यायलाच पाहिजे, तिथला पूर्ण आनंद आपण घ्यायलाच पाहिजे. आणि एका जागी बसून तरी काय, आपण घरी तर नेहमीच बसतो तेच ते. पण दीदीचं खरोखर खूप चांगलं आवडलं मला. लाईट पाणी दाखवून लावतो. आपल्या घराच्या किती घरं झाली, आपल्या घराच्या किती बिल्डिंग झाली. थांब ना थोडा, काही थांब नाही फक्त. आणि पाहू शकता ताईंनो तुम्ही सगळेजण आता जेवणाची वाट पाहत आहेत. आणि आता जेवण आलं की आम्ही मग छान जेवण करू. चांगले पीस आहेत.
आणि छान जेवण वगैरे झालं ताईंनो. जेवण वगैरे झाल्यावर मग मस्त केक कट केला आरेशनी आणि केक पण छान होता, टेस्टी होता. जेव्हा पुण्याला वॉटर पार्क मी केक कापू. नाही तर काहीच नाही, तर मी पुण्याला काहीच नाही देणार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राजी, हॅपी बर्थडे टू यू. डबल डबल हॅपी बर्थडे टू यू. अरे कसं टाकतं रे? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. बरोबर कापलं का त्याला हात लावू. हॅपी बर्थडे टू अनु त्याचा हात पकड. शुगर काय दिसते? शुगर नॉन शुगर आहे ते. शुगर फ्री एक टेस्ट अबे हे जेवण वगैरे छान झालं ताईंनो. तर चला आता आम्ही निघालो घरी जायला. आणि जेवण एवढं टेस्टी होतं ना, खूप टेस्टी होतं जेवण. आणि छान जेवण पण झालं, मुलं पण छान जेवली. आता आम्ही निघालो घरी जायला. तर ताईंनो अशा प्रकारे आमच्या आरेसचं बड्डे सेलिब्रेशन झालं. छान प्रकारे बड्डे साजरा केला आम्ही आमच्या आरेसचा, आणि तो पण हॉटेलमध्ये. आणि आमच्या आरेचं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ताईंनो. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. तर आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करते ताईंनो. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.